सुहास, कशा पद्धतीने बचाव कार्य सुरू आहे, सोबतच पावसाचा जोर काय सांगतोय? दीपक, या ठिकाणी पावसाचा जोर खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे बचाव कार्यामध्ये खूप त्रास होतोय। पण स्थानिक लोकांच्या मदतीने आणि फायर ब्रिगेड आणि पोलिसांच्या मदतीने बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे। त्याच्यामध्ये आतापर्यंत 18 जण हे जे आयजीएम हॉस्पिटलमध्ये जखमी स्वरूपात ऍडमिट करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे आजूबाजूचे प्रायव्हेट हॉस्पिटल त्या ठिकाणी देखील काही पेशंट मुले त्यांची संख्या मात्र कळू शकत नाहीये, परंतु यामध्ये आणखी एक जण आपण मगाशी 5 आता 6 जणांची डेथ या ठिकाणी झाल्याचं समोर येत आहे। सुहास, यासोबतच किती लोक जखमी आहेत त्यांच्याबद्दल काही कळू शकलंय का? दीपक, आतापर्यंत 18 लोक जी आहेत ती इंदिरा गांधी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत। त्याचबरोबर बाकीची काही लोक जी आहेत ती जशी ज्या ठिकाणी त्यांना म्हणजे अँब्युलन्स येतात, ज्या ठिकाणी हॉस्पिटल मिळेल त्या ठिकाणी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये देखील त्यांना ऍडमिट आहे। त्यामुळे एकूण संख्या किती आहे ही अजून तरी कळू शकलेली नाहीये, पण ही संख्या 20 ते 25च्या वर असण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर अजून काही लोक आतमध्ये अडकणे असण्याची शक्यता व्यक्त केली। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू आहे। पोलीस आणि स्थानिक लोक त्यांना वाचवण्याचा आणि त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत। सुहास, साधारणपणे की हा सगळा जो भाग आहे संपूर्ण चिंचोळा भाग येतो, यासोबतच या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी देखील पोहोचू शकत नाही असं देखील कळतंय, त्यामुळे बचाव कार्यामध्ये निश्चितच अडथळे येत आहेत। साधारणपणे अजून किती लोक या ढिगाऱ्याखाली दबलेले असू शकतात आणि आजूबाजूच्या अशा काही इमारती अजून आहेत का ज्या धोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्यात, याबद्दल काही माहिती कळू शकली आहे? दीपक, त्याच बिल्डिंगच्या बाजूला एक नवीन कोरी बिल्डिंग आहे, त्यावर तिची धोका नाहीये, पण जी बिल्डिंग त्याच्या बाजूला एक म्हणजे धोकादायक बिल्डिंग आहे आणि ती बिल्डिंगचं जी बिल्डिंग पडली त्याचा थोडा लोड त्या बिल्डिंगवर आला, त्यामुळे ती बिल्डिंग देखील हलती आहे असं तिथे काम करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे। त्याला अजून शासकीय दुजोरा नसल्यामुळे काम करायची बचत करत लोक काम करतात, त्यांनी त्या बिल्डिंगच्या बाजूला अशा चाळीमध्ये लोक जे त्यांना तिकडून हलवलेलं आहे, त्यांनी बिल्डिंग पडू शकते त्यांना भीती वाटतेय। तर ती धोकादायक आहे किंवा नाही या संदर्भात अजून काही कळू शकलेलं नाहीये, परंतु ती बिल्डिंग काम करताना थोडी व्हायब्रेट होतीये असं काम करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे। नक्कीच सुहास, यासोबतच हे बचाव कार्य अजून किती वेळ चालू शकेल याबद्दल काही कळू शकलंय? दीपक, पावसाचा जोर भरपूर आहे आणि त्याची जागा चिंचोळी आहे। फायर ब्रिगेडच्या गाड्या देखील त्या बिल्डिंग पासून बऱ्याच लांब उभ्या केल्या, कारण त्या बिल्डिंगमध्ये जर फायर ब्रिगेडची गाडी गेली तर अँब्युलन्सला काही काढता येणार नाही आणि अँब्युलन्स देखील मोठी अँब्युलन्स नाहीये, तर अँब्युलन्सच्या मोठ्या मारुतीच्या व्हॅनच्या अँब्युलन्स आहेत त्याच फक्त आतमध्ये जातात आणि त्याच फक्त बाहेर येऊ शकतात। त्यामुळे स्थानिक लोकांनी देखील मोठ्या पाऊस असल्यामुळे स्थानिक लोकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे, त्यामुळे देखील प्रशासनाला काम करण्यात थोडा त्रास होतो। जे लोक मृत्युमुखी पडले त्यांची काही नावं कळू शकली आहेत? अजून तरी काही नावं कळू शकली नाहीत, कारण ते अननोन आहेत। त्यांना जेव्हा ओळख पटवण्यासाठी जेव्हा त्यांचे नातेवाईक येतील त्यानंतर त्यांची नावं कळू शकतील। आणि सध्या त्यांची जी लोक आहेत त्यांना सध्या शवगृहामध्ये ठेवण्यात आलेलं आहे आणि जे जखमी आहेत त्यांच्यावरती आयजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। सुहास, तुमच्याकडनं ताजी माहिती घेत राहू, तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। आणि या सगळ्या संदर्भात थोड्याच वेळापूर्वी माझा सहकारी अश्विन बापटनं या भागातले स्थानिक आमदार रुपेश म्हात्रे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली, पाहूयात ते काय म्हणाले। होय, हा विभाग जो आहे अगदी गजबजलेला आहे आणि पाऊस जोरात असल्यामुळे मदत कार्यामध्ये अडथळा येतोय, परंतु या ठिकाणची जी तरुण मंडळी आहे ती देखील मदत कार्यामध्ये जोरात लागलेली आहेत। आणि या ही इमारत जी आहे धोकादायक पूर्वीच घोषित केली होती। या लोकांना रिकामं करण्यासंदर्भात महापालिकेने कारवाई देखील केली होती, परंतु ही लोक ते इमारत रिकामी केली नाही आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे।